पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय चाललंय तुझं? माझं काय नाही। जास्त हुशारी दाखवू नकोस। तुला बरोबर कळतंय मी कशाबद्दल बोलतेय। कळतंय, पण काय ना, तुझ्याकडून ऐकायला मला खूप आवडतं। म्हणजे बेसिकलीच मला चिडखोर माणसं आवडतात। बोल। ए, कोणच ग तू? अमूल्या। पूर्ण नाव सांगायचंय? ओके, अमूल्या। मूल्य म्हणजे व्हॅल्यू, राईट? येस। आता मी सांगते तुला तुझं मूल्य। तू आहेस एक गरीब मिडल क्लास घराण्यातली मुलगी। कुठे कसं वागायचं, काय बोलायचं, याचे मॅनर्स तुला अजिबात नाही आहेत। वेदांत वानखेडे कोण आहे माहितीये का? एक मोठा बिझनेसमॅन आहे तो, आणि आमचा होणारा रिलेटिव्ह। कसं काय जाऊन त्याला हळद लावलीस? लग्न वगैरे मोडायचंय तुला? माय गॉड, सिरियसली? तुम्ही आमचे रिलेटिव्ह आहात हे सांगताना सुद्धा लाज वाटते। ऍक्च्युली मला असं नाही वाटत, कारण काय ना, मावशी आणि सार्थक दादा आमच्यावर खूप प्रेम करतात। आणि राहिला प्रश्न तुझा, अमूल्य। अमूल्य आहे मी तुला सांगू तुझं मूल्य काय? माझ्या दृष्टीने तू काहीच नाहीयेस, फक्त मोठ्या बापाची बिघडलेली मुलगी। शट अप! शट अप। फाईन, मला उलटी उत्तर देतेस ना? नाही तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं ना, तर नाव नाही लावणार सारिका। श्रावणी। श्रावणी कसं आहे? किंवा मग मंथरा। ए नाही नाही नाही, अप्सरा नाही। एक मिनिट, मला तुझ्यासाठी नाव सुचवायचंय ना, नीट विचार करून सांगते। चल बाय। बघितलंस ना कशी दोघं जण खाली पडली ना। आपला वेदांत ना हळदीमध्ये अगदी नाहून निघाला होता। कमाल आहे पण त्या मुलीची। नाही म्हणजे वेदांतला हळद लावणं म्हणजे काय खायचं काम नाहीये। हे म्हणजे वाघाच्या गुहेत शिरण्यासारखं आहे। खरंय। वाघाच्या गुहेची किल्ली कोणी बरं दिली? नाही म्हणजे नूतन आपल्याच कोणीतरी आहे नाही का? काय नूतन बाकीच्या गोष्टी बघू चल। तायडे, तायडे, अगं काय करतेय? मी सगळीकडे शोधत होते तुला। तायडे, काय? स्वप्नात रमलीयस? चांगलंय चांगलंय। मग मी जाऊ का इथनं? काहीतरी जा तुझं अमूल्य। कसं पकडलं बघ मी तुला। तू त्या हळद लावणाऱ्याच्या स्वप्नात रंगली होतीस ना? मी काय म्हणते,
आता हळद लावून झालीच आहे, तर मग आई आणि अण्णांना म्हणू का की पुढची बोलणी करून घ्या? हा, हळद लागली नाहीये, तुझ्यामुळे लावली गेली. माझ्यामुळे? विचित्रच आहे तो. सारखं मागे मागे फिरत असतो. काय तर म्हणे आय एम जस्ट अ कॉल अवे. मला नाही आवडत अशी मुली. त्याचं जाऊ दे, तुझं सांग. माझं काय? मला दिसतंय हा, तूच कोणाच्या तरी मागे लागलीये. तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. कळतंय हा? मी मागे लागली. इथे आहेच कोण मागे लागण्यासारखं? सगळे कार्टून. आणि वेदांत जीवा होतोच. पाहिलं बरं मी. तुलाच त्याला हळद लावण्यात जास्त इंटरेस्ट होता. तो गेला हा उडत. गेला उडत? कुठे गेला उडत? तुझ्या मनात. दादा कुठे चाललास? एक काम आहे, मी येतो पटकन. बस रे, जरा बोलायचंय तुझ्याशी. बस. आधी तू त्याचा फोन घेऊन ठेवलास, मग त्याला त्रास द्यायला लागलीस, मग स्वतःहून जाऊन त्याला हळद काय लावतेस? छान हा? तर त्याच्यात काय? आणि मी तुला लिहून देते, जी मुलगी त्याच्या प्रेमात पडेल किंवा त्याच्याशी लग्न करेल ना, ती मुलगी या जगातली सगळ्यात मूर्ख मुलगी असते, सगळ्यात अनलकी. You're damn lucky dude. हे लक सारख्या फालतू गोष्टीवर मी डिपेंड नाहीये. तरीही लक तुझ्या मागे धावतं. कारण मी फोकस्ड आहे. ऑफकोर्स तू फोकस्ड आहेस, पण तू फोकस मध्ये का असतोस ना, ते मी काल बघितलं. अरे फोकस मध्ये कसं राहायचं ना, हे तुला परफेक्ट माहिती आहे. आणि तुझं काय? तू का मुलींच्या मागे धावतोस? आपल्या ऑफिसमध्ये पाहिलंस ना, एकही मुलगी नाही. कारण मुली आल्या की मुलांचे विकेट्स पडतात. मग ते मुलींच्या मागे धावतात, कामं राहिली बाजूला. तो हे सगळं ऑफिस आवर्स नंतर. कळलं? मला काय वाटतं ना, तू लाईफ मध्ये थोडं चिल केलं पाहिजेस. आणि तू कितीही नाही म्हणालास ना, म्हणजे मुलींमध्ये जी काही नॅचरल ग्रेस असते ना, कमाल. आणि तो जीवा, त्याचं ना नाव नको घेऊ तू माझ्यासमोर. खडूस एक नंबरचा ना सडू येतो, विक्षिप्त माणूस आहे. उद्धट, भांडखोर आणि सगळ्यांना डिस्टर्ब करते, सगळ्यांना त्रास देते ती मुलगी. आणि तू त्या मुलीचं कौतुक करतोयस माझ्यासमोर. तुला सांगतोय, हे जर आद्याचं लग्न नसतं, आणि महत्वाचं म्हणजे जर ती त्या सार्थकची बहीण नसती ना, तर कधीच हाकलवून लावलं असतं त्या मुलीला. अरे म्हणजे लकी अनलकी या गोष्टींमध्ये माझा विश्वास नाही, पण तरी ज्या मुलाच्या आयुष्यात ती मुलगी जाईल ना, तो सगळ्यात अनलकी असणार आहे. एक वेळेस AK-47 परवडेल, पण तिचं बोलणं नाही. कसा रे तू? मुली अशा बोलू लागल्या ना, की अंगावर मोरपिसाचा स्पर्श होतोय असं वाटतं. बाय द वे, आज केवढ्या गप्पा मारल्यास तू? तुझ्यामुळे. आणि तू या मुलींच्या टॉपिकवर माझा खूप टाइम वेस्ट केलास, तो आता मी निघतोय. अरे ऐक तर. अरे किती ड्रेसेस ट्राय करणार आहेस? अरे आद्याचे भाऊ होत आपण, आपल्या घरातलं लग्न आहे. मी रेडी आहे. हा कसा दिसतोय? लग्न आद्याचं आहे का तुझं आहे? तुला कोण बघणार आहे? अरे हा नाही बघणार. आपण लग्नाला जातो कशासाठी? कारण आपल्याही मनात एक शहनाई वाजत असते. आय मीन तुझ्या मनात रे. पहिला हार तर तुझ्याच गळ्यात पडणार ना. हार. अरे हार. अरे काय? अरे मी हार विसरलो. मला आईचा फोन आला होता की मंडपात हार घेऊन जायचेत म्हणून. आणि अजून तू रेडी नाही झालास. तुझ्यासाठी लग्न थांबणार आहे का तिथे? मी कुठेही लेट पोहोचत नाही, यू नो. हे बघ माझा ड्रेसही रेडी आहे. मी लगेच आलो. एक काम कर ना, तू जा ना पुढे. ते नाही. अरे जा ना, हार घेऊन जा ना मंडपात यार. नाही, मला माहितही नाही ते हार कुठे आहेत. अरे मी सांगतो ना कुठे आहेत. कॉटेज नंबर 212. नाही जा ना यार प्लीज. मी रिक्वेस्ट करतो. आई ओरडेल यार मला. ए जा ना प्लीज प्लीज प्लीज.
आरती, तुम मेरा कहना क्यों नहीं मानती? नाही, खूपच लेम होता. मॅडम काय माझ्या मुलीने बघा ना बोट कापून घेतलंय. डॉक्टर इथेच आहेत, तुम्ही चला चला. डॉक्टर ताई, अहो कुठे कुठे शोधलं तुम्हाला? तुम्ही डॉक्टर ना? रूम नंबर 1. हो हो मीच आहे, अर्धी डॉक्टर. तुमची डॉक्टर बॅग कुठे आहे? का डॉक्टर ताई, हे बघा हिच्या बोटाला कापलंय. बघू. आप डॉक्टर ताई, काय झालं तुम्हाला? मुलीचा इलाज करत होता ना? अहो काय डॉक्टर शोधलाय तुम्ही? रक्त बघितलं की हिलाच चक्कर येते आणि ती जखम छोटीशी आहे, हळद लावा होईल बरी. हिल बी फाईन. ओके, एक्सक्यूज मी, तुम्ही ठीक आहात? या अण्णा, नमस्कार. वेलकम. थँक्यू. काय कसं वाटतंय? अरे जोरदार, कमाल कमाल, खूप छान. बरं अण्णा, ओळख करून देते. हा, या नूतन ताई, आपल्या आद्याची आई. नमस्कार. नमस्कार. आणि तो विक्रांत, आद्याचा भाऊ. हाय. हॅलो. आणि आद्याला अजून एक भाऊ आहे, वेदांत. हा, वेदांत वानखेडे. नाही, वाचलंय मी, वर्तमानपत्रात बरंच वाचलंय त्यांच्याविषयी. आणि तसंही वानखेडे कुटुंबाला नागपुरात कोण ओळखत नाही, नाही का? अहो काय. बरं डॉक्टर तुंपलवार, तुमच्याबद्दल मात्र सुमतीताईंकडून खूप ऐकलंय. अरे बापरे. नाही तसं काही नाही, खरंच काही नाही. मी आपला साधा फॅमिली डॉक्टर आहे. अण्णा, असं तुम्हाला वाटतं, पण खरे तर VIP गेस्ट तुम्हीच आहात. अरे हो. नाही, आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं तुम्हाला लग्नाला तरी यायला जमतंय का नाही. पण बरं झालं, आज तरी पेशंटने तुम्हाला सोडलं. नाही नाही, असं कसं? अरे पेशंटने सक्त ताकीदच दिली मी. की भाऊ, आज माझ्या भाच्याचं लग्न आहे, तेव्हा खबरदार जर कोणी आजारी पडलं तर. अण्णा,
बरं हे राजसिंगजी ते काय त्यांच्या पार्टीच्या लोकांमध्ये बिझी. आई शाबाश. आणि आमचे सौ आणि पोट्या आहेत पुढे? आहेत ना, तयार होत आहेत. बर. तायडे ब्लश ऑन दे. झालात का तयार? बरं अमूल्या, लग्नात काहीही वेड्यासारखं करायचं नाहीयेस हं? आई मी कुठं काय करते? तू काय हसतीये तायडे? हे बघा, हे लग्न 2 मोठ्या घरांमधलं गठबंधन आहे. आई निवडणूक नाहीये, लग्न आहे. गप गप, मध्ये मध्ये बोलू नकोस. मी अतिशय महत्वाचं बोलते. खरंच खूप मोठी मोठी माणसं येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मावशीने 4 लोकांना सांगून ठेवलंय. तायडे किती छान दिसते सारथी. मला तर वाटतं हिच्याकडे बघितलं ना की समोरूनच स्थळ चालत येईल आपल्याकडे. खरंच आई? अगं काय वेंधळेपणा आहे. आरती, मावशीनी प्रेमाने तुला हार दिला ना, तू घालणारेस कधी? तायडे तो हार घाल बाबा आधी. घालते. आई पण ताई अशीच खूप सुंदर दिसते. हो ग, पण हार घातल्यावर अजून सुंदर दिसेल तुझी ताईडी. चला चल ग. अमूल्या, आपण नेकलेस या पर्स मध्येच ठेवला होता ना? अगं सापडत नाहीये. सापडत नाहीये म्हणजे? अगं तायडे बॅग मध्ये चेक. हो. काय? नाही अमूल्या, नाही सापडत आहे हार. कुठे होता? ठेवला कुठे होता हार? आई मी तो हार त्या पर्स मध्येच ठेवला होता. तू पर्स घेऊन बाहेर गेली होतीस का कुठे? नाही आई, तू त्या बॅग मध्ये बघ ना. हा थांब. काय चाललंय तुम्हा दोघींचं? हार कसा सापडत नाहीये? आई सापडेल ग, टेन्शन नको घेऊ तू. आई तुझ्या पर्स मध्ये चेक कर ना. अगं माझ्या पर्स मध्ये कसा येईल हार? आई तर गडबडीत ताईने ठेवला असेल ना, एकदम बघ ना. एवढीशी माझी पर्स याच्यात कसा असेल? नाही, काही नाहीये. सापडलं का ग? नाही नाही. पण मी तिकडे पण चेक केलं, सगळं एव्हरीथिंग इज आता फाईन. फक्त पाहुणे आले की विधीला सुरुवात करूया. पण या डेस्टिनेशन वेडिंगमुळे एक मात्र अगदी सोयीचं झालंय. म्हणजे सगळे विधी समारंभ कसे एकाच ठिकाणी पार पडतात. नाही तर आपल्या वेळी आठवतंय ना? ईश्या, लग्न अजून आठवतंय तुम्हाला? अहो म्हणजे काय, किती रुबाबदार दिसत होतो मी तेव्हा. झालं का? इथे पण स्वतःच कौतुक ना. काय म्हणवाय तुम्ही पण? काही अडचण आहे का? नाही हो. का? नाही, आम्ही हे सांगायला आलो होतो की आमच्याकडची सगळी तयारी झाली. मी स्वतः बघून आली सगळी तयारी. बरं गुरुजी, आता वरात काढायला काही हरकत नाही ना? नाही, मुहूर्त टळायला नको ना म्हणून विचारते. हो, मी तयार आहे. वरातीत कलश कोण हातात धरणार? आरतीच धरेल. आहे कुठे ती आरती? प्रत्येक विधीला तिच्यामुळे उशीर होतोय आणि तिच्यासाठी थांबायची काय गरज आहे? सारिका आहे ना, ती धरेल कलश. अहो पण सारिका तरी कुठे आहे? तुम्हाला सांगते आजी, आजकालच्या मुलींना मेकअप करायला लागल्या ना की कशाचं म्हणून भान नसतं त्यांना. मी बघून येते. नको, तुम्ही थांबा. आमच्या पार्टीची काही माणसं यायची आहेत, त्यांचं स्वागत करावं लागेल तुम्हाला. बर, मी बघतो सारिका कुठे येते. ठीक आहे. आलोच. मोठी मधली लहानी जी करवली तयार आहे, आधी तिला इथे घेऊन या. हो हो गुरुजी, गेलेच बोलवायला.
आजकाल नवरीपेक्षा करवल्यात जास्त वेळ घेऊ लागले. आपल्या वेळेला असं काही नव्हतं की नाही नूतनताई? मुली आजकाल छान हो ना, काय कुठे ठेवलाय कुठे तो हार? आई शोधतोय आम्ही. ताईडे तू 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 शांत हो बरं. तू काय तू इथे बस आणि डोळे बंद कर आणि एक दीर्घ श्वास घे आणि एक्झॅक्टली ती सिच्युएशन आठव जेव्हा तू तो हार पर्स मध्ये ठेवला आणि ती नेमकी जात. मी डोळे न बंद करता पण सांगू शकते की मी तो हार त्या पर्स मध्ये ठेवून या बॅग मध्ये ठेवला होता अमूल्या. पण मग गेला कुठे? एवढा महागाचा तो सोन्याचा हार तुम्ही असं वेंधळेपणा कसा करू शकता? हा हार माझी जीत आहे आणि त्या दोघींची हार. आता मूर्खासारख्या सगळीकडे शोधत बसले असतील.